पहिलेचे जो आठवण या ठिकाणी आम्हाला येतो, तर आम्ही सुद्धा 7वीपर्यंत येळण्यात आणि द्रण्य 7वीपर्यंत आमचे क्लासमेट होते. नंतर हे गुलबर्गाला निघून गेले. नंतर आम्ही तिथंच दररोज 8 किलोमीटर जाणे येणे करून तिथं अभ्यास शिकून घेतलो. वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार्यांचा स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीच्या सानिध्यामध्ये आतापर्यंत अखिल कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू शिवलिंगाच्या रूपामध्ये आपण आतापर्यंत अर्चन केलेले आहोत. जो पुण्याचा आश्रय करून घेतो, धार्मिक वृत्तीचा आश्रय करणाऱ्या भक्तांचा आश्रय धर्मवंत लोकच त्यांच्या सानिध्य प्राप्त करून घेतात. धर्माच्या सानिध्यामध्ये धर्मवंत लोक येतात, अधर्मी आश्रय घेऊ शकत नाही. म्हणून धर्माचा आश्रय करण्याकरताच या ठिकाणी आपलं आगमन या ठिकाणी होत आहे. अधर्मीच्या जीवनामध्ये पूजा जप तप नेम निष्ठ हवन ओम यज्ञ यागादी होऊ शकत नाही. त्यांच्या ओढ
अनिष्ट व्यक्तीचा ओढ चांगलं वृत्तीकडे जाऊ शकत नाही. ज्यावेळी अधर्मी आश्रय घेतो धर्माचा, ते धर्माचा धारणा करू शकतात. त्याप्रमाणे अनेक अंतःकरणामध्ये दूषित वातावरण असेल तर या ठिकाणी आल्यानंतर आपोआप पवित्र होऊन जाते. इस्तूच्या सानिध्यामध्ये बसल्यानंतर ते शेक लागणारच आहे. न कळून बसलं तरी सुद्धा ते शेक लागणारच आहे. त्याप्रमाणे एक छोटासा उदाहरण देतो, तुमच्या लक्षात येईल. कारण धर्माचा आश्रय करणारा व्यक्ती, धर्म म्हणजे कोणतं? धारण करणे ही धर्म आहे. काय धारण करणे? अहिंसा धारण करणे, सत्य धारण करणे, अस्तेय धारण करणं आहे, ब्रह्मचारी धारण करणं आहे, दया धारण करणं आहे, क्षमा धारण करणं आहे, दान धारण करणं आहे. हे धारणाचा वस्तू आहे. धारयतीही धर्म. म्हणजे आतापर्यंत जे आपण पूजा केला ते हे धारण करणे. मनामध्ये एक प्रकारचे धारणा होतो, एक प्रकारचे आनंद निर्माण होत असतात. मनाला सुमन करण्याकरता पूजा आहे. तसं आपल्यासारखं एक निष्ठावान भक्त, एक व्यापारी धार्मिक वृत्तीचा आणि सत्य शुद्ध कायक करणारा वृत्तीचा व्यक्ती, एक मुलगा दुकानामध्ये बसत होता. मोठा शहर असल्या कारणानं, ज्या ठिकाणी शहर मोठा असतो त्या ठिकाणी एक दोन व्यक्ती मृत्यू पावतात. कसं काय? संख्या जास्त असल्यामुळं एक गळून जातात. गाव लहान असल्यामुळं गावामध्ये महिन्याला, 2 महिन्याला, 6 महिन्याला एक शरीर सोडतात. मोठ्या सिटीमध्ये, काशीसारखं मोठा शहरमध्ये 10-20 त्या घाटमध्ये मड घेऊन येतात जाळायला. देगलूर सारखा शहरमध्ये 2 दिवसाला, 1 दिवसाला, 2 दिवसाला, 1 दिवसाला तिथं एक व्यक्ती शरीर सोडतो. त्याप्रमाणे गाव फार मोठं होतं. त्या ठिकाणी 4 यमदूत येत होते. कशा करता? 4 माणसाला न्यायचं होतं. डेली 4-5 कंटिन्यू मध्ये तर 4 तर डेली चुकलेले नव्हते. तो जो व्यापारी जो होता, सकाळी उठल्याबरोबर प्रातःकाळी उठायचं, शुचिर्भूत व्हायचं, पूजापाठ करायचं, जपतप करायचं आणि येणाऱ्या लोकांना दान धर्म करायचं. आणि त्या अतिरिक्त त्या दुकानच्या समोर एक रांजण बी ठेवले होते त्यांनी. पानपोई, काय म्हणतात ते ना, ते ठेवले होते रांजण पाण्याचं. थंडगार पाणी मिळते म्हणून बरेचसे लोक त्या ठिकाणी त्या वाठानं यायचं आणि पाणी पिऊन जायचं. ते बी फिल्टर पाणी फर्स्ट क्लास. हे वेश बदलून हे 4 यमदूत त्यांच्या दुकानासमोर बसत होते.
गप्पा गोष्टी मारत त्याला दोस्त करून घेतले. त्याला माहीत नाही की हे यमदूत आहे म्हणून त्या माणसाला माहिती नाही. गप्पा गोष्टी करत करत काही दिवसाच्या नंतर त्यांनी म्हटले, आम्ही कोण आहे तुला माहिती आहे का? म्हणले, नाही आम्हाला काय माहीत नाही. एवढा तू सेवा केलास, थंडगार पाणी पाजिलात, आम्हाला एवढं पूज्य भावनानं आमचा सत्कार करता, आम्ही तुमच्यावर एवढं फिदा झाले, हा फार तुमच्या प्रती आमचा जीव लागलेले आहे. त्याने म्हटलं, ठीक आहे, तुम्ही कोण आहे ते सांगा. आम्ही यमलोकातले यमदूत आहोत. मग इथं कसं काय येऊ लागला तुम्ही? काय नाही, दररोज 4-4 व्यक्ती जात आहे म्हणून मी घेऊन जाण्यासाठी येतो आणि तुमच्याजवळ विश्रांती घेण्यासाठी तुझा आश्रय घेतो. मग तसं असलं तर माझं एक काम करा म्हटलं, मला कधी घेऊन जाणार आहे थोडं बघून येते का, चेकअप करून येते का? म्हणले, हा माझा नंबर कधी लागणार आहे एवढं बघून? नाही हो, आम्ही तसं पाहत नाही, अचानक आम्ही येऊन गाठतो, सांगून कोणाला आम्ही घेऊन जाण्यासाठी येत नाही. तर माझ्यावर एवढा तुमचा जीव आहे म्हटल्यावर थोडं सांगितलं तर बरं होईल. ठीक आहे, प्रयत्न करतो म्हणून शेवगा निघून गेले. दुसऱ्या दिवशी यांनी बी वाट पाहत होते. बघितले का आमचं? पाहिलं. मग काय, कधी आहे माझा नंबर? तुमचा नंबर बघा, लग्न ज्या दिवशी तुमचं होणार आहे त्या दिवशीच रात्री 11 वाजता तुम्ही मरणार आहे. लग्न झाल्या दिवशीच. तुमच्या सतीजवळ सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही, परंतु भेट व्हायच्या अगोदरच तुझा मृत्यू होणार आहे असं म्हणून म्हटलं. अजून त्याच्यातला 4था नंबरवाला जोरात रडू लागला. यमदूत, का हो तुम्ही काय एवढा जोरात रडू लागलात? तुम्हाला काय झाले? काय नाही, तुझ्यासारखं एवढं जीवलग मित्र, कुठलेही व्यवहार न होता, लेकरं न होता, एवढं मोठं भव्य लग्न झाल्यानंतर सतीजवळ न जाता, संसाराचा आनंद न लुटता तुला मरावं लागतं, म्हणून आम्हाला थोडासा तणाव येऊ लागला. तरी सुद्धा अजून तिघ जास्त रडत नव्हते, परंतु हे माणूस जास्त रडत होता, 4था नंबरवाला यमदूत. तुमचं थोडं अति होतो, तुमचं काय एवढं काय नाही. त्या दिवशी साप होऊन तुम्हाला चावणारा मी आहे म्हणून मला दुःख येऊ लागले. कसं तुम्हाला चावायचं? एवढा सेवा करणाऱ्या माणसाला चावायचं कसं? म्हणून मला फार दुःख होतो. त्यामुळे त्याने म्हटलं, वेळ आले तेव्हा जावं लागते, तेवढा तणाव घेऊ नका. तर एक गोष्ट तुम्हाला आम्ही सांगतो, तू मरू नये म्हणलं तर, तू मरू नये म्हणलं तर एक गोष्ट तुला करावं लागते, तुला लग्नच करून घ्यायचं नाही. मरायचा प्रश्नच नाही. लग्न झाल्या दिवशीच तू मरणार आहे ना, मग लग्नच करून घेत नसलं तर मरायचा प्रश्नच येत नाही. हे आयडिया छान आहे म्हटलं. अजून थोडा दिवस दोस्तानी आपल्याला करता येते. पाहता पाहता लेकराचं 26 उंमर होऊन गेले. आई वडिलाला टेन्शन लागलं. सर्व लेकरांच्या संसार पाहू लागलो, माझा लेकराचा संसार मी बघणं गेलो. करून घ्या म्हटलं तर नको म्हणतो. असं म्हणून फारच तगादा लावल्यामुळं
काही काही आई येतात, काय सांगावं बाप्पा, लेकरू लग्नच करून घेत नाही म्हणते, काय सांगावं, त्याच्या मनात काय आम्हाला काही कळत नाही, असं म्हणून काही काही येऊन मला विचारत राहतात. त्यावेळेस सांगितलं, मग आमच्या आईच्या सुखासाठी, आमच्या वडिलाच्या सुखासाठी, आमच्या परिवाराच्या सुखासाठी का होईना, परंतु माझं लग्न लावून घेणं जरुरी आहे. तयार झाला पोरग. सुंदर हा कन्या भेटले, ते बी धार्मिक वृत्तीची होती मुलगी. वैभवपुरीत लग्न पार पडला, कुठल्या प्रकारच्या उणीवर आला नाही. त्याला माहिती आहे आज खतम, आखरीचा दिवस आहे, आनंदानं लग्न लावून घेऊया, अजून आनंदानं मरूया, असं म्हणून सर्व खुशी खुशीत काम पार पडला. परंतु रात्री 11 वाजता वाट पाहणारे पत्नी आणि फार सुंदर दूध शिजवलेले, चांगलं दूध वगैरे सगळं सांभाळून ठेवले, मृष्टान्न भोजन सुद्धा तयार करून ठेवले होते. आणि 11:30 वाजता, 10:30 वाजता साप येणार म्हणून सांगितले होते, 11:15 वाजता चावणार म्हणून सांगितले. जो वाटाणा येत होता त्याने मोठा साप दिसला. सापायला म्हटलं, तुमचं काम तुम्ही करा, माझं काम जायचं, मी जात राहतो, तुमच्या तुम्ही काम करा. तिने म्हटलं, 11 वाजता तुझा मृत्यू होणार आहे, 15 मिनिट अगोदर तुला मी चावणार आहे, तरी सुद्धा तुमच्या वरती प्रेम असल्यामुळं मी अजून 2 मिनिट बाकी असताना त्यावेळे तुम्हाला चावतो, तोपर्यंत मी चावत नाही, तोपर्यंत दोस्त तुला मी पाहत राहतो म्हटलं. हे कोणाला बोलले माझा पतिदेव म्हणून तिथून खिडकीमधून ती ऐकून घेतली. माणसं तर दिसत नाही, बोलते कोणाला, सगळ्या गोष्टी ऐकून घेतली. तर काहीतरी गडबड आहे, काहीतरी गोंधळ आहे, म्हणून त्यांना विश्वास होत. काय विश्वास होत? नामचिंतन केल्या कारणानं काही घटना टळू शकते, म्हणून नामाला सुरुवात केला. तो जोरात नाम चिंतन सुरू केलं, शिवहार शिवहार शिवहार, शिवनाम कंठी न पडो विसर. परंतु मृत्यू टाळता येत नाही. त्यावेळेलाच 2-3 घर सोडून एक माताचा डिलिव्हरी झाले होते, फार गरीब होते. ते वडिलाला म्हटले, बाबा मला काहीतरी खायला दे, भयानक भूक लागले, नाहीतर या लेकरालाच मला खावं लागते बघ म्हणते. लक्षात आलं का? भूक भयानक परिस्थिती गंभीर करते. मांजराच्या पिल्लीला सुद्धा मांजर खाते म्हणून ऐकतो आम्ही, पाहिला नाही परंतु ऐकतो. भूक सहन होत नाही. मी बघतो बघा, अर्धा तास मला सहन होत नाही, मला लेकरालाच खावा लागते म्हणून म्हटलं. परवा एक घटना घडले, मला अचानक बोलून घेतले होते. मी होतो बिदरला, कंटिन्यू फोन होतं, माऊली लेकरू गैप झालेले, लेकरू गैप झालेले, 3 महिन्याचे लेकरू गैप झाले.
आता गाव सांगत नाही, कर्नाटकमध्ये गाव आहे. आता सकाळी सकाळी बोलत होतो, मी गेलो तिथं, परिस्थिती बघितलं कसं गेले लेकरू. खुंडी लावूनच आहे, दरवाजा बंदच आहे. मी अचानक बाथरूमला गेलो, येईपर्यंत लेकरू गायब. लेकरू कसं गायब होऊ शकते? दरवाजा लावलेले आहेत. मी जाऊन बघितलं, निरीक्षण केलं. त्याला मी काय म्हटलं नाही, माझा साथीदारीला सांगितलं इथंच काहीतरी गडबड झालेली यांच्या घरीच, लेकरू गायब झाला नाही, गडबड झाले म्हणून मी निघून गेलो. आज मी सकाळी फोन केलो, आता काय सांगावं, सगळे परिवार पोलीस स्टेशनमध्ये आहे. प्रॉपर्टीसाठी ते लेकराला 4 तुकडा करून टाकले आणि ते विहिरीमध्ये टाकल्यामुळं ते पोलीस हुडकून काढले त्याला. मी पोलिसाला सांगा म्हणून सांगून आलो. मी बी त्याप्रमाणे त्या लेकराला खाऊन टाकतो मी. बाबा लवकरात लवकर आणून द्या म्हटले. बसा कुड रेल आम्हाला दर्शन कुड. लक्ष घ्या इकडं, गुलबर्गवरून आले ती, जवळ नाही. कलबुर्गीत बंदारात हेळगती नवरी मराठीत आहे. तो वडील हुडकत हुडकत निघाला. प्रत्येक दरवाजा ठोकलं, परंतु कोणी दरवाजा काढायला नाही. परंतु एक दरवाजा मात्र खुला होता. कोणाचा? हे लग्न झालेले घराचा दरवाजा खुला होतं. हाक मारलं, माय काहीतरी खायला असलं तर द्या. नवऱ्यासाठी ठेवलेले, माझा नवरा तर कसं बी मरणार आहे, मग हे घेऊन मी काय करू म्हणून ते थाली उचलून पंचपक्वान त्या आजोबाचा हाती दिलं आणि जाऊन लेकराच्या हातात दिले. गप 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 खाऊन मृष्टान्न भोजन होतं आणि मस्त चांगलं शिजलेले दूध होतं, बासुंदी वगैरे फर्स्ट क्लास, काय म्हणतात त्याला, चारोळी वगैरे टाकलेले, बाळंतीण म्हणतात का, काय म्हणतात त्याला, बाळत झालेली जे माय तृप्त होऊन गेले. आशीर्वाद दिलं. ज्यांच्या नावानं हे दिले ठेवले होते त्यांच्या आयुष्य वृद्धी हो असं म्हणून आशीर्वाद देऊन टाकले. वृथा तृप्तस्य भोजनम क्षुधातुराणाम न रुचिम न वेला. भूक लागलेले व्यक्तीला गोड कळत नाही म्हणे. भूक लागलेल्या व्यक्तीला गोड कळते का? भयानक भूक लागले, मिरचू रोटी आणून ठेवा. आम्ही पदयात्रेमध्ये होतो, आमच्यासोबत एक प्रदीप देशमुख म्हणून आले होते, ह्याचे डोणगावचे देशमुख. आम्ही खरोळाला आमचं वास्तव्य होतं. माझा पूजापाठ व्हायला उशीर होतं आणि तिथं चपाती करून ठेवली, ते भाजी न होते. तुम्ही होते की नाही होते की, भाजी न होते, चपाती करून ठेवले होते. आता त्याने म्हटलं मला भयानक भूक लागली आप्पाजी, काय असेल तर द्यायला लावा. काय का माय, चपाती आहे आप्पा परंतु भाजी नाही. त्यानं म्हटलं भाजी कशाला, थोडं मिरचीचं पावडर टाका मला इथं चपातीवर. मिरचीचं पावडर एवढं मिरचीचं पावडर टाकले, त्याच्यामध्ये तेल घातले, करडीचं तेल. 4 चपाती खाल्ला तो. क्षुधातुराणाम रुचिम न वेला. भूक लागलेल्या व्यक्तीला गोड कळत नाही, गप गप खायचंच राहते. पोट भरलेले माणसाला गोड लागत नाही. लक्षात आलं का? पोट भरलेल्या माणसाचा गोड लागत नाही. ज्याला भूक लागलेले आहे त्याला गोड कळत नाही. आशीर्वाद देऊन टाकले. आणि तिथं
नामचिंतनाचं तर चालू होतं त्यांचे. सकाळी उठल्याबरोबर पूजा पाठ करायचा, जप तप करायचा, नेमनित्य करायचा, दान धर्म करायचा, यज्ञ यागादी करायचा. अशा प्रकारच्या सेवा करणारा जो व्यक्ती करेक्ट टाइमला 11 वाजता येऊन त्याला चावलं. कोण? साप चावले. सापाच्या रूपामध्ये यम काळ तिथे येऊन चावलं. त्याला विषच चढत नाही. दोनदा चावलं विष चढत नाही, तीनदा चावले विष चढत नाही. तुझं काम तू करत राहा, माझं काम मी करत राहतो. शंभू भगवान भोलेनाथ प्रकटलं. अरे ऐसा शिवभक्ताना पाहून यमही थरथरला. यम कापतो ऐसा शिवभक्ताला बघून याच्या नादी कशाला लागला, जा म्हणून म्हटलं. देवा तूच निर्णय केलेले आहे ना, आजच्या वेळेला या घडीला चावायचं जिम्मेदारी माझं आहे. तुझं काम तू कर, तुझं तू निघून जा म्हटलं. म्हणून मृत्यूला सुद्धा टाळण्याचा ताकद कुठं आहे म्हटलं तर या शिवपूजामध्ये आहे, या जपामध्ये, या स्मरणामध्ये, या दानामध्ये आहे. लक्षात आलं का? अन्नाचं ऋण, अन्न जे आपला भाग्यात संपलेले असतो, ज्यावेळी अन्न खालेले व्यक्ती आशीर्वाद एखादी दिलं, त्यांच्या जीवनामध्ये अन्नाचा भाग्य जिवंत राहून त्याला अन्न मिळत राहते, त्याला संशयच नाही. अन्नाचं ऋण संपून जाते बघा. आज पासून आमच्या भाग्यात अन्न संपून जाते, परंतु आम्ही उपास राहून दुसऱ्याचा पोट भरलं तर त्यांनी एखादी आम्हाला आशीर्वाद दिला. आम्हाला अन्न खाण्यासाठी जीवन जगावं लागतं, अजून तुम्हाला आयुष्य मिळते. म्हणून या क्षेत्री अनेक भाविक लोक या ठिकाणी येऊन सेवेमध्ये तत्पर राहतात, सेवा करत राहतात, अन्नदान करत राहतात. लक्षात आलं का? स्वतःहून सेवा करून स्वतःहून वाढतात, आनंद माणतात. या ठिकाणी पोट भरलेले लोक येत नाही, भूक लागलेले लोक येतात, आणि ते बी शिवभक्त. भस्मांगी भिक्षमात्रेण कोटी यज्ञम फलम भवेत. भस्मांगी भिक्षमात्रेण विभूती धारण केलेले एक शिवभक्त, त्याला भिक्षा दिलो, भिक्षा म्हणजे हे प्रसाद दिलो, 1 करोड यज्ञ केलेले पुण्य त्या व्यक्तीला मिळते म्हणे. 1 कोटी कोटी यज्ञम फलम भवेत. मग 1 करोड पुण्य यज्ञ करणं काही सोपी गोष्टी नाही. 1 यज्ञ करण्यासाठी 5,000 रुपये लागते. असा 1 करोड यज्ञ करायचा असला तर किती पैसा लागते विचार करा. आणि 1 शिवभक्ताला तुम्ही तृप्त केला ना, तेवढा पुण्य तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. म्हणून किती भाग्यशाली आहात. अनेक भाग्यशाली या ठिकाणी येऊन सेवेमध्ये तत्पर राहतात. आता सौराळी यावर आवराळी आवराळी काही जवळ नाही. आवराळी फार लांब आहे. शेतामध्ये राहतात, फार सुंदर सेवा करत राहतात. आणि 2दा-3दा जाऊन आलो शेतामध्ये, फार प्रसन्न वाटते. इथं मन्मस्वामी सारखंच वाटते. ते बी जवळ गाव नाही, तर तेवढा लांबून अनेक भक्तांना घेऊन या ठिकाणी आलेले आहे. तर आज आनंदाचा गोष्ट आहे. आमचे वर्गमित्र गुरुशांतप्पा पाटीलजी या ठिकाणी प्रतिवर्ष येतात. हे उभा टाकले बघा, माझं क्लासमेटही आहे. लक्षात आलं का? दरवर्षी ओळख करून देतो पाटील साहेबांचं. तर फार मोठा पाटील आहेत, छोटा पाटील नाही. त्यांच्या घरला जेवायला जातो तो लहान असताना मी. लक्षात आलं का? गरमागरम पोळे करून आई वाढत होती आम्हाला, फर्स्ट क्लास तूप पोळे वगैरे. मी कोणाच्या घरी 4-5 घर होतं मला खायचं, बाकीचे घराचं घर मी खात नव्हतो.
चांगलं मटेरियल मिळत होते म्हणून तिथं खात होतो. लक्षात आलं का? तर पहिलेचे जो आठवण या ठिकाणी आम्हाला येतो, तर आम्ही सुद्धा 7वी पर्यंत येळण्यात आणि द्रण्य 7वी पर्यंत आमचं क्लासमेट होते. नंतर हे गुलबर्गाला निघून गेलेत. नंतर आम्ही तिथंच दररोज 8 किलोमीटर जाणे येणे करून तिथं अभ्यास शिकून घेतलो. एक आम्ही महाराज झालो त्याच्यामध्ये. लक्षात आलं का? एक इंजिनियर झाले, एक पोलीस झाले. अशा प्रकारची एक एक वृत्ती त्यांनी. व्यापारी बी झालेत, कोणी लक्षर झालेले आहेत. अशा प्रकारचा एक आनंद या ठिकाणी तुमच्या समोर सांगायला फार आनंद वाटते. तर असो, साळूरचे माताजी तेवढा लांबून तेलंगणा राज्य, तेलंगणा निजामाबाद डिस्ट्रिक्ट, तिथून इथं आलेले माताजी दर दिवस लिंबूरचे भक्त या ठिकाणी सेवा करत आहे. स्वामी परिवार सुद्धा दररोज या ठिकाणी सेवा करत आहे. रुईचे माताजी आलेले आहेत. तुम्हा सर्वांचं हितचिंतन करतो आणि तुमच्या जीवनामध्ये सुखशांती समृद्धी आयुष्य आरोग्य ऐश्वर लाभो, तुमच्या मनोकामना पूर्ण हो, एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नम पार्वती शिव हर हर हर. आरती शिवानंद जीची, सच्चिदानंद मूर्ती गुरुजी. आरती शिवानंद जीची, सच्चिदानंद मूर्ती गुरुजी. पूर्ण अवतार शंकराचा, भूमंडळी हेतु साचा. धरुनिया वेशयति बराचा, हेतु जडमूढ कृतार्थाचा. असा हा पूर्ण ब्रह्मरुद्र, असा हा पूर्ण ब्रह्मरुद्र. मस्तकी चंद्र ध्याती सुरवंद्य असे, त्रिभुवनी कीर्ती जाची. असे हा शिवानंद तोची. आरती शिवानंद जीची, सच्चिदानंद